बघा या लेक्चरला आपण डिझेल इंजिनचे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन काय दिला आहे बघा. अ डिझेल इंजिन हॅज अ कॉम्प्रेशन रेशो 14:1. 14:1 कॉम्प्रेशन रेशो दिलेला आहे. 14:1 चा अर्थ काय होतो? 14 डिवाइड बाय 1. यालाच तुम्ही काय लिहू शकता? इट इज अ 14 है ना. आणि कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय राहतं आपलं? व्हॉल्यूम बिफोर द कॉम्प्रेशन डिवाइड बाय व्हॉल्यूम आफ्टर द कॉम्प्रेशन इज इक्वल टू 14. ठीक आहे. फ्यूल इज कट ऑफ ॲट 0.08% ऑफ द स्ट्रोक. सो कट ऑफ रेशो दिलेला आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर डिझेल इंजिनमध्ये आपण कट ऑफ रेशो रोने दाखवला होता. किती सांगितला आहे तो? 8%. म्हणजेच किती सांगितला आहे तो? 0.08 ऑफ द स्ट्रोक. पर्सेंटेजमध्ये पण तो कोणाच 8% ऑफ स्ट्रोक. ठीक आहे, असं लिहून घेऊ. किंवा 0.08 ऑफ दी स्ट्रोक व्हॉल्यूम. याचा अर्थ काय होतोय की तो 8% कोणाचा आहे? स्ट्रोकचा आहे. स्ट्रोकचा जितका व्हॉल्यूम आहे ना त्याच्या 0.08% किंवा 8% किंवा 0.08 टाइम्स ऑफ द स्ट्रोक व्हॉल्यूम तो आहे. रिलेटिव्ह इफिशियन्सी जी दिलेली आहे ती 0.52 दिलेली आहे तुम्हाला. रिलेटिव्ह इफिशियन्सी 0.52. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. एकच क्वांटिटी फाइंड आउट करायची, दॅट इज एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. काय फॉर्म्युला डिझेल इंजिनसाठी एअर स्टँडर्ड इफिशियन्सीचा? जर तुम्हाला आठवत असेल तर 1/1 मायनस RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 रो रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 डिवाइड बाय गॅमा इंटू रो मायनस 1. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आता या फॉर्म्युल्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहे आता तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला कोणकोणत्या क्वांटिटीज लागणार आहेत. ठीक आहे. तर बघा आता रिलेटिव्ह इफिशियन्सीचं आपल्याला काही काम आहे का? रिलेटिव्ह इफिशियन्सीचं आपल्याला काही काम पडणार नाही आहे. ठीक. तर ते फक्त एक तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठीची टर्म दिलेली आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे कॉम्प्रेशन रेशोची व्हॅल्यू आहे ना. गॅमाची व्हॅल्यू तर आपण ॲज युजल काय घेणार? 1.4. ठीक आहे. रो 8% ऑफ द स्ट्रोक व्हॉल्यूम आहे. त्याची ॲक्च्युअल व्हॉल्यूम ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे? नाही है ना. 8% ऑफ द स्ट्रोक व्हॉल्यूम सांगितलं म्हणजे तुम्हाला काढायचं काय? इथून रो काढायचा आहे. कट ऑफ रेशो. मग कट ऑफ रेशोचा फॉर्म्युला काय होता? पहिले आपण बघून घेऊ काय काय काढायचं आहे, मग त्यानंतर आपण त्यानुसार स्टार्ट करू. ठीक आहे. तर कट ऑफ रेशोचा फॉर्म्युला जर तुम्हाला आठवत असेल तर काय होता तो? V3/V2 व्हॉल्यूम आफ्टर द एक्सपान्शन व्हॉल्यूम आफ्टर द हीट ॲडिशन डिवाइड बाय व्हॉल्यूम बिफोर द हीट ॲडिशन. ग्राफ आठवतोय? PV कर्व. हा प्रेशर, इथं व्हॉल्यूम 1 2 3 and 4. इथं हीट ॲडिशन होतं ना आणि इथून हीट रिजेक्शन होतं. सो 1 to 2 चा ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे आपल्याला माहिती आहे. या प्रोसेसमध्ये हीट ॲडिशन होतं. सो बिफोर हीट ॲडिशनच्या बिफोर व्हॉल्यूम किती राहतं? V2 आणि हीट ॲडिशन नंतरचं व्हॉल्यूम किती राहतं? V3. सो कट ऑफ रेशो यालाच म्हटलेलं आहे आपण. डेरिवेशन मी तुम्हाला मोठं लिहून दिलेलं आहे ते पूर्ण. सो त्याच्यामध्ये कट ऑफ रेशो इज इक्वल टू काय होतं? व्हॉल्यूम आफ्टर द हीट ॲडिशन डिवाइड बाय व्हॉल्यूम बिफोर द हीट ॲडिशन. चलो ठीक आहे. ना आपल्याला V2 माहिती आहे ना आपल्याला V3 माहिती आहे. जोपर्यंत V3 आणि V2 माहीत पडत नाही तोपर्यंत रो माहीत पडणार नाही. जोपर्यंत रो माहीत पडत नाही तोपर्यंत इफिशियन्सी निघणार नाही. मग तुमचं सगळ्यात पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे? या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करणं. काय? V3 आणि V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. चला मग ग्राफ लावतो इथंच. असं आपल्याला असं बी तो ड्रॉ करावाच लागणार आहे. ठीक. आता जर तुम्हाला आठवत असेल तर आपण स्ट्रोक व्हॉल्यूम, क्लिअरन्स व्हॉल्यूम V1 V2 काय राहतं हे आपल्याला माहिती आहे. समजा हे तुमचं TDC आहे, इथं तुमचं BDC हे पिस्टन. ठीक आहे. तर BDC पासून TDC पर्यंत ज्यावेळेस पिस्टन जातो याला काय म्हणतो आपण? स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतो ना. स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि त्यानंतर हे TDC पोचण्याच्या पहिले इथं जे आपलं हे लावलेलं राहतं कंबशन फ्यूल प्लग म्हणा किंवा फ्यूल इंजेक्टर म्हणा किंवा स्पार्क प्लग म्हणा, हा जो वरचा व्हॉल्यूम राहतो याला आपण काय म्हणतो? क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणत असतो है ना. आणि हा क्लिअरन्स व्हॉल्यूम आणि हा स्ट्रोक व्हॉल्यूम दोघांचं मिळून काय बनतं तुमचं? टोटल व्हॉल्यूम, ज्याला आपण V1 ने डिनोट करतो. आणि हा जो क्लिअरन्स व्हॉल्यूम राहतो याला आपण कशाने डिनोट करतो? V2 ने. हे फॉर्म्युल्यामध्ये हे का बरं सांगतोय? याच्यासाठी आपल्याला
काय पाहिलं आपण, आपल्याला काय पाहिजे रो साठी V3 अपॉन V2. सो V2 आणि V3 यामध्ये रिलेशन पाहिजे आपल्याला, त्याच्यासाठी करतोय मी सगळं आता. तर मला हे माहिती आहे की ही डायग्राम राहू दे तुम्ही, आणि तुम्ही पण ड्रॉ करूनच घ्यायची, तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल त्याच्यामुळे. सो आपल्याला हे माहिती आहे की क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे काय राहतं तुमचं V2, आणि V1 म्हणजे काय राहतं स्ट्रोक व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम है ना. यावरून मी असं लिहू शकतो का क्लिअरन्स व्हॉल्यूमच्या जागी V2. सो V1 इज इक्वल टू काय होऊन जाईल VS प्लस V2. क्लिअरन्स व्हॉल्यूमच्या जागी मी काय लिहिलं V2. देअरफॉर VS स्ट्रोक व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होऊन जातं V1 मायनस V2. ठीक आहे, क्लिअर आहे इतकं. याच्यानंतर याच्यात काही डाऊट असला तर तुम्ही मला मेसेज करायचा आहे. आपण हे क्लिअर असलं पाहिजे कोणती व्हॅल्यू काय. मग इथं तुम्ही पाहिजे तर इथं लिहू शकता ना तुम्ही असं, V1 म्हणजे काय राहतं VS प्लस VC डिवाइड बाय VC. VC काय तुमचं दॅट इज क्लिअरन्स व्हॉल्यूम. आताच लिहिलं ना, V1 म्हणजे काय VS प्लस VC, आणि तो रेशो किती दिलेला आहे तुम्हाला 40. ठीक आहे, क्वेश्चन रफ करून टाकतो मी आता. ओके, सो आता आपल्याला V2 तर माहिती आहे. V2 कोणाच्या बरोबर आहे VC च्या बरोबर आहे. तर इथं तुम्ही एक रिलेशन असं भी लिहू शकता की V1 इज इक्वल टू 14 टाइम्स ऑफ V2 as V1 upon V2 is 14. therefore V1 is equal to काय म्हणजे 14 टाइम्स ऑफ V2. V1 जो आहे तो किती आहे 14 पटीत जास्त आहे कोणाच्या V2 च्या. ठीक, काढायचं काय आपल्याला V3, पहिले V3, कारण V2 आपण जर बघा दोन्ही व्हॅल्यू तर नाही काढू शकत आपण. V3 अपॉन V2 जर केलं, जर मी V3 ला V2 च्या फॉर्म मध्ये काढू शकलो तर इथला V2 इथला V2 कॅन्सल होऊन जाईल. जसं मी इथं V1 ला V2 च्या फॉर्म मध्ये लिहिलं, तसं जर मी V3 ला V2 च्या फॉर्म मध्ये लिहून टाकलं तर काम होत आहे. मग आता ते कशावरून काढणार मी बघा इथं. सो V3 इज इक्वल टू काय व्हॉल्यूम ॲट 3. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर व्हॉल्यूम ॲट 2 इतका होता, आणि व्हॉल्यूम ॲट 3 काय राईटला आहे ना. याचा अर्थ काय की V2 पेक्षा V3 ची व्हॅल्यू काहीतरी जास्त आहे. ग्राफ पुढे सरकतोय ना, कॉन्स्टंट प्रेशरवर व्हॉल्यूम काय होतोय इन्क्रीज होतोय. सो ग्राफ पुढे होतोय, याचा अर्थ V3 पेक्षा V3 ची व्हॅल्यू V2 पेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे. आणि त्यांनी तेच सांगितलं होतं की जो 3 वर व्हॉल्यूम आहे, जो कट ऑफ रेशो बसतोय ना तुमचा, तो किती आहे 8% आहे कोणाच्या स्ट्रोकच्या. मग स्ट्रोक ज्या वेळेस तुमचा संपला होता त्यावेळेस व्हॉल्यूम किती होतं V2 प्लस काय लिहिणार मग इथं 8% ऑफ स्ट्रोक व्हॉल्यूम है ना. कट ऑफ रेशो मी काय सांगितलं की 8% स्ट्रोक व्हॉल्यूमच्या, ज्यावेळेस तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम 8% वर येतोय त्यावेळेस त्या ठिकाणी कट ऑफ होऊन चाललाय. सो V3 इज इक्वल टू काय होईल V2 प्लस 8% म्हणजे काय होतं 8/100, आणि VS च्या जागी तुम्ही काय लिहू शकता V1 मायनस V2. VS च्या जागी तुम्ही काय लिहू शकता V1 मायनस V2. सो V3 इज इक्वल टू काय होईल V2 प्लस 8/100 म्हणजे किती येतं 0.08 V1 मायनस V2. आता मी हे कावर केलं होतं मग मी त्याचं कारण यायचं बघा. V1 ला मी काय लिहू शकतो 14 V2. सो V3 इज इक्वल टू V2 प्लस 0.08 14 V2 मायनस V2. हे रफ करून टाकू आता, याचं काम झालेलं आहे. तर V3 इज इक्वल टू काय येईल मग V2 प्लस 0.08 14 V2 मायनस V2 किती होऊन जाईल 13 V2. दोघांना मल्टिप्लाय करा किती येतं बघा ते. V3 इज इक्वल टू V2 प्लस 0.08 इंटू 13, 13 गुणिले 8 किती होता 53, 52 तुम्ही 104 म्हणजे 13 गुणिले 0.08 जर केलं तर किती येईल ते 1.04. तुमच्याकडे कॅल्सी तुम्ही डायरेक्ट करून बघू शकता असं नाही जमत. काय केलं ते 1.04 V2. सो V3 इज इक्वल टू V2 दोघांमध्ये कॉमन 1 प्लस 1.04 किती येईल ते 2.04 V2. बघा इथून रिलेशन्स भेटत आहे आपल्याला. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊन टाकू. दिस इज इक्वेशन नंबर 2. दिस वन इज इक्वेशन नंबर 3. V3 आणि V2 मध्ये रिलेशन भेटलं. जर V3 V2 मध्ये रिलेशन भेटून गेलं ते सुद्धा कशाच्या फॉर्म मध्ये भेटलं आपल्याला V2 च्या. आता इथून कट ऑफ रेशो निघू शकतो, आणि तो कट ऑफ रेशो आपण किती पुट करून देणार. आता ह्या डायग्राम मी रफ करतोय. Here
रो इज इक्वल टू काय होतं व्हॉल्यूम आफ्टर द हीट ॲडिशन डिवाइड बाय व्हॉल्यूम बिफोर द हीट ॲडिशन. सो V3 ची व्हॅल्यूच्या जागी काय पुट करणार तुम्ही 2.04 V2 डिवाइड बाय V2. सो V2 आणि V2 कॅन्सल. सो डेन्सिटीची व्हॅल्यू भेटून जाईल डेन्सिटी म्हणतोय मी, कट ऑफ रेशोची व्हॅल्यू किती भेटली 2.04. घ्या ती व्हॅल्यू आणि या इक्वेशन मध्ये पुट करून घ्या. सो इफिशियन्सी एअर स्टँडर्ड इफिशियन्सी इज इक्वल टू फॉर्म्युला काय 1/1 मायनस RC रेज टू पॉवर गॅमा मायनस 1 गॅमा इंटू रो मायनस 1 एअर रो रेज टू पॉवर गॅमा मायनस 1. फॉर्म्युला इथं पण लिहिलेला आहे, खाली पण जस्ट व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. ठीक, इकडच्या साईड रफ करतो मी. सो इफिशियन्सी ऑफ द एअर किती येईल 1 - 1 अपॉन RC ची व्हॅल्यू कॉम्प्रेशन रेशो किती सांगितला होता 14 रेज टू पॉवर गॅमा मायनस 1 1.4 मायनस 1 रो कट ऑफ रेशो किती भेटला आपल्याला कट ऑफ रेशो 2.04 रेज टू पॉवर 1.4 मायनस 1 डिवाइड बाय गॅमाची व्हॅल्यू 1.4 रोची व्हॅल्यू 2.04 मायनस 8. दिसतंय की नाही जास्त क्लिअरून कर थांबा येईल टाकून घ्या. ओके चला बघा डार्क करून टाकले मी आता त्याला. सो इथून आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या होत्या, इथून काय फाइंड आउट करणार आपण डेन्सिटी ऑफ द एअर. सो 1 - 1 अपॉन 14 ची पॉवर काय म्हणजे 0.4. एक एक व्हॅल्यूज फाइंड आउट करत चालायचं आहे. 2.04 रेज टू पॉवर 1.4 करायचं. इथे खाली 1.4 इंटू 2.04 मायनस 1 काय म्हणजे 1.04 हिअर 2.04 रेज टू पॉवर 1.4 मायनस 1. सो 1 बाय 1 तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर टेक्स्टबुकमध्ये मी तुम्हाला तसं काहीच दिलेलं नाही आहे. तर आन्सर येईल दादा तुमचं 0.592. एअर स्टँडर्ड इफिशियन्सी काय येणार आहे 0.592. आणि याला जर पर्सेंटेजमध्ये लिहायचं असेल तर काय येते 59.2%. 100ने मल्टिप्लाय करतो ना आपण. ठीक आहे, पहिले काय करा 14 रेज टू पॉवर 0.4 करून घ्या इक्वल टू साइन दाबा, एक व्हॅल्यू भेटून जाईल ना. 1 डिवाइड बाय आन्सर दाबून या दोघांचा रेशो काढा. हे दोघांचं किती येते पहिले ते बघा. त्यानंतर 2.04 रेज टू पॉवर 1.4 करा, त्यामधनं 1 मायनस करा. जी काही व्हॅल्यू भेटेल त्यामधनं 1 मायनस करा. त्यानंतर त्याला जी काही व्हॅल्यू भेटलेली ती लिहा, डिवाइडचा साइन दाबा, ब्रॅकेट टाका. 2 व्हॅल्यूज आहेत ना, तर आपण काय टाकणार इथं 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू राहिली की आपण ब्रॅकेट टाकतो. ब्रॅकेटमध्ये 1.4 इंटू 0.1.04 करा. हे सगळं कॅल्क्युलेशन भेटेल. हे जी व्हॅल्यू भेटली या ब्रॅकेटची ही व्हॅल्यू, या दोघांचं डिव्हिजन करून जी व्हॅल्यू भेटली ती एक व्हॅल्यू दोघांना मल्टिप्लाय करा. ती व्हॅल्यू तुमची जवळपास किती आली पाहिजे 4.08 आली पाहिजे. कारण जर इफिशियन्सी ही येते 1 मायनस x इज इक्वल टू 0.592 असं आन्सर आलं पाहिजे. 1.000 0.592 तर ते 8 1 रिटर्न 10 0 1 रिटर्न 684. हां, तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यावर हे पूर्ण ब्रॅकेट तर इथे किती येणार आहे ते 4.08. म्हणजे इक्वेशन कसं बनेल एअर स्टँडर्ड इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस 0.408. त्याचं उत्तर येतं तुमचं 0.592. ठीक आहे, तर हे तुमचं आन्सर राहील 0.592%. आणि ह्या पूर्ण कॅल्क्युलेशनचं आहे पूर्ण मल्टिप्लिकेशनचा आन्सर किती येणार आहे 0.408. सो या ठिकाणी हा क्वेश्चन तुमचा संपला आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. याच्यात काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. व्यवस्थित बघा ते कट ऑफ रेशो काय आहे, आपलं कॉम्प्रेशन रेशो काय आहे, त्याचे व्हॉल्यूमचा अर्थ काय, स्ट्रोक व्हॉल्यूम काय राहतं, क्लिअरन्स व्हॉल्यूम काय राहतं, ते एकदा व्यवस्थित चेक करा तर तुम्हाला बरोबर हे कळून जाईल. हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी एक होमवर्कचा. सेम क्वेश्चन आहे जसा आपण मागचा क्वेश्चन घेतला होता. फक्त मागच्या क्वेश्चनमध्ये कॉम्प्रेशन रेशो 14:1 होता, या ठिकाणी 13:1 आहे. कट ऑफ रेशो पण 8% ठेवलेला आहे. आणि V3ची व्हॅल्यू रिस्पेक्ट टू V2 किती आली पाहिजे तिथं लिहून दिलेलं आहे बघा. आणि आन्सर जे येणार आहे स्टँडर्ड इफिशियन्सीचं ते पण लिहिलेलं आहे. क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे. सो मी ते चेक करेन. जर नाही आलं तरी पण सांगा, मग मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पाठवेन. ठीक आहे.
आता आपण आपले जे राहिलेल्या 2 सायकल्स आहेत है ना, ऑटो झाली आपली, ब्रेटन सायकल आणि ड्युएल सायकल, या 2 सायकल आता आपण आज संपून घेऊ आणि पहिलं चॅप्टर आपलं संपून जाईल. बघा आपली नेक्स्ट टाईपची सायकल आहे दॅट इज ड्युएल सायकल. आता या ड्युएल सायकल आणि ब्रेटन सायकल यांच्यावर आपल्याला काही न्यूमरिकल्स वगैरे नाही आहेत, सो आपल्याला फक्त थेरी बघायची आहे, प्रोसेस बघायची आहे आणि त्याचं इक्वेशन, आपण ते पण फक्त इक्वेशन इफिशियन्सीपर्यंतच बघणार आहे. पूर्ण प्रोसेसेसला इक्वेट करून त्यानंतर जे आपण, जसं मी तुम्हाला डिझेल सायकल आणि आपलं ऑटो सायकल यांच्यामध्ये करून दिलं त्या पद्धतीने आपण करणार नाही, कारण यामध्ये आपल्याला न्यूमरिकल्स नाही आहे, तिथं आपल्याला न्यूमरिकल्स होते, सो ते प्रोसेस डिटेल पाहणं महत्त्वाच्या होत्या. सो आणि मे बी तुमच्या कॉलेजमध्ये तर मला वाटतं तेवढं पण नाही घेतलं होतं, तुम्हाला फक्त सायकल सांगून त्यांचे फॉर्म्युले दिले होते. मी डेरिवेशन सांगितले कारण तुम्हाला न्यूमरिकलमध्ये सिम्पल जाईल म्हणून. ठीक, चला आता बघून घेऊया ड्युएल सायकल काय. नावातच आहे बघा ड्युएलचा अर्थ राहतो 2 ना. एक अशी सायकल आहे की ज्या बघा या सायकलला ड्युएल सायकल किंवा मिक्स सायकल सुद्धा म्हटलं जातं, कारण या सायकलमध्ये हीट सप्लाय जी होते ती 2 वेगवेगळ्या प्रोसेसवर होते. थोडी हीट एका प्रोसेसमध्ये ॲड होते, थोडी हीट दुसऱ्या प्रोसेसमध्ये ॲड होते. सो हीट ॲडिशनची जी प्रोसेस आहे ती बेसिकली 2 प्रोसेसमध्ये होते, म्हणून त्याला ड्युएल किंवा मिक्स सायकल असं म्हटलं जातं. तर जी हीट ॲडिशन होतं ते कुठे कुठे होतं, तर हीट ॲडिशन होतं, हीट जी पूर्ण हीट ॲड होणार आहे त्याचा काही पार्ट प्रोसेस 2 ते 3 मध्ये केला जातो आणि काही पार्टची हीट, काही उरलेली हीट जी राहते ती प्रोसेस 3 to 4 मध्ये ॲड केली जाते. सो 2 to 3 जर पाहिलं तुम्ही तर कोणती प्रोसेस आहे, आता तुम्हाला ओळखता येत असेल 2 to 3 वर्टिकल लाईन याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट, हॉरिझॉन्टल लाईन याचा अर्थ प्रेशर कॉन्स्टंट. सो 2 to 3 जी लाईन आहे तुमची कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर काही हीट ॲड होते आणि 3 to 4 मध्ये ज्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट राहतं प्रोसेसचं त्यावेळेस काही हीट ॲड होते. तीच मी इथं लिहिलेलं आहे बघा. दिस सायकल इज कॉल्ड ॲज अ ड्युएल सायकल ऑर द मिक्स सायकल बिकॉज द हीट ॲडिशन किंवा हीट इज सप्लाइड पार्टली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कुठे 2 to 3 मध्ये हीट ॲडिशन होते पार्टली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड पार्टली ॲट कॉन्स्टंट pressure, and this is represented on the PV and the TS diagram. बघा PV कर्व कसं आहे मग 1 to 2 आपलं सेम जे तुम्हाला माहिती आहे. 1 to 2 काय असणार आहे, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, तिथे लिहिलेलंच आहे तसं. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता हे तुम्हाला ओळखता येत असेल, आपण 2 सायकल 3 सायकल पाहिलेल्या आहेत. ओके, सो ही त्याची PV डायग्राम आहे. आयसोथर्मल म्हणतो आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन राहिलं तर आपण कर्व दाखवतो आणि एक्सपान्शनमध्ये पण कर्व राहतं, ते तुम्हाला माहिती आहे. आणि जिथं आयडियाबॅटिक किंवा आयसेंट्रोपिक प्रोसेस राहते तिथं एंट्रोपी काय राहते तुमची, तर तुमचा ग्राफिक T वर्सेस S टेम्परेचर वर्सेस एंट्रोपी. जिथं हीट ॲडिशन 0 राहतं है ना, ज्या पर्टिक्युलर टाईममध्ये हीट एक्सचेंज होत नाही त्या ठिकाणी एंट्रोपी काय म्हणतात ते कॉन्स्टंट. मग हीट एक्सचेंज कुठं होत नाही तुम्हाला हे माहिती आहे की आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये Qची व्हॅल्यू म्हणजे हीट ॲडिशन काय राहतं 0. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिकलाच आपण काय म्हणतो आयसेंट्रोपिक, आणि ती कुठून कुठपर्यंत आहे 1 to 2%, 1 पासून तर 2 पर्यंत आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन. ती इथं लिहिलं आहे बघा, आता बघून घेऊया. पण 1 to 2 कोणती आहे, आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन प्रोसेस आहे, ज्यामध्ये एअर काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. पण जरी ती कॉम्प्रेस होत असली तर त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत नाही है ना. आयसेंट्रोपिक प्रोसेसमध्ये कधीही हीट ट्रान्सफर होणार नाही आणि हीट ट्रान्सफर होत नाही म्हणून त्याची एंट्रोपी जी राहते ती कॉन्स्टंट राहते. एंट्रोपी एक प्रकारची एनर्जी राहते, एंट्रोपी जी राहते ती काय असणार आहे, कॉन्स्टंट राहते. म्हणून 1 to 2 मध्ये इथं TS डायग्राममध्ये कसं दिसतंय तुम्हाला, स्ट्रेट लाईन, आणि इथं काय दिसतंय तुम्हाला, कर्व मागे चाललेला आहे आणि वर चाललेला आहे. व्हॉल्यूम कॉम्प्रेस होतोय ना, कॉम्प्रेस होतोय म्हणजे व्हॉल्यूम काय झालं पाहिजे, कमी, आणि प्रेशर काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. म्हणून इथून व्हॉल्यूम काय चाललाय, जसं 1 पासून 2 पर्यंत याल तुम्ही तर व्हॉल्यूम काय झालं इथून इथपर्यंत कमी झालं आणि प्रेशर जे होतं ते इथून इथपर्यंत वाढलंय. आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन प्रोसेस 1 to 2. 2 to 3 मध्ये काय दिसतंय, तर प्रोसेस 2 to 3 इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. 2 to 3 बघा इथं जो व्हॉल्यूम 2 वर होता तेवढाच व्हॉल्यूम 3 वर पण आहे, प्रेशर वाढतंय. सो या ठिकाणी प्रोसेस 2 to 3 जी आहे ती एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे आणि त्यामध्ये काय होतंय, पार्टली हीट ॲडिशन होत आहे. सो इथं तेच ते बघा, द हीट इज सप्लाइड टू द कॉम्प्रेस्ड एअर पार्टली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया आपले प्रोसेस 3 to 4 काय. जे इथं दिसतंय तेच आपण लिहितो, काही जास्त वेगळं नाही लिहित आपण. 3 to 4 मध्ये काय आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि जी थोडीफार हीट आपण
2 to 3 मध्ये ॲड केली, उरलेली हीट आपण कुठे ॲड करणार 3 to 4 मध्ये. मग काय लिहिणार 3 to 4 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे आणि पार्टली त्यामध्ये काय करतोय आपण हीट ॲडिशन करतोय. आणि हीट ॲडिशन होता सोबत या ठिकाणी बघा व्हॉल्यूम काय होतोय वाढतोय. सो एअर काय होते किंवा गॅस काय होतोय एक्सपांड होतोय ना 3 to 4 मध्ये. व्हॉल्यूम इथून 3 वर व्हॉल्यूम किती होता इथे, 4 वर व्हॉल्यूम इथे. सो व्हॉल्यूम वाढलाय. त्याचे तर लिहिलंय मी बघा. इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस इन विच द हीट इज सप्लाइड पार्टली. उरलेला जो पार्ट होता हीटचा तो या ठिकाणी सप्लाय झालाय आणि एअर काय होते एक्सपांड होते. दॅट्स इट. प्रोसेस 4 to 5 काय, इट इज अगेन आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन प्रोसेस, आयसेंट्रोपिक एक्सपान्शन सॉरी कॉम्प्रेशन 1 to 2 होतं, 4 to 5 मध्ये एक्सपान्शन होणार आहे. सो प्रोसेस 4 to 5 इज अ आयसेंट्रोपिक एक्सपान्शन प्रोसेस इन विच एअर गेट्स एक्सपांड. एअर एक्सपांड होते, त्याचं व्हॉल्यूम जे बघा इथून इथपर्यंत परत व्हॉल्यूम काय झालंय वाढलंय. पण आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे त्यामुळे हीट ट्रान्सफर होत नाही. सो इथं तेच लिहिलंय बट देअर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. आणि ट्रान्सफर ऑफ हीट नाही राहिलं की एंट्रोपी काय राहते कॉन्स्टंट. बघा 1 to 2 आयसेंट्रोपिक प्रोसेस होती, लाईन कशी दिसते स्ट्रेट. 4 to 5 आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे, लाईन कशी आहे स्ट्रेट. याचा अर्थ ज्या ठिकाणी हीट एक्सचेंज होत नाही त्यावेळेस एंट्रोपी काय राहतं कॉन्स्टंट राहतं. हे मी पहिले पण सांगितलं तुम्हाला. अँड देन लास्ट प्रोसेस कोणती आहे 5 to 1 अगेन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. 5 to 1 व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट आहे ना. सो कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे आणि इथून काय होणार आहे हीट रिजेक्ट होणार आहे. इथे काय झाली हीट, त्या दोन याच्यात हीट ऍड झाली या ठिकाणी आणि या ठिकाणी हीट रिजेक्ट होणार आहे. सो प्रोसेस 5 to 1 काय इट इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस इन विच द हीट गेट्स रिजेक्टेड. कधीपर्यंत रिजेक्ट होणार आहे अंटिल द कंडिशन ऑफ पॉइंट 1 इज रीच. अंटिल द सॉरी द कंडिशन विसरून गेलो मी. इन विच हीट गेट्स रिजेक्टेड अंटिल रीच टू कंडिशन ऑफ पॉइंट 1. काय लिहिलंय की जोपर्यंत पॉईंट 1 च्या कंडिशन रीच होत नाही तोपर्यंत हीट रिजेक्ट होणार आहे. पॉईंट 1 च्या कंडिशन रीच होत नाही याचा अर्थ काय की त्या ठिकाणचं टेम्परेचर तेवढं प्रेशर कमी झालं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी मग हीट रिजेक्शन थांबून जातं. ठीक आहे. सो हे झालं तुमचे प्रोसेस. आता आपल्याला काय काढायचं आहे इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होतं. इफिशियन्सीचा फॉर्म्युला इफिशियन्सी आता आपलं वर्क डन अपॉन हीट ॲडिशन ना. वर्क डन अपॉन इफिशियन्सी काढायचं आहे ना आपल्याला. तर इफिशियन्सी काय राहतं इफिशियन्सी ऑफ द ड्युअल सायकल इज इक्वल टू काय करणार नेट वर्क डन डिवाइड बाय हीट इनपुट किंवा हीट ॲडेड. वर्क डन कसं काढतो आपण अमाऊंट ऑफ हीट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड है ना. आणि या क्यू इनलाच तुम्ही काय लिहू शकता हीट ॲडेड क्यू ए लिहू शकता. देअरफॉर इफिशियन्सी ऑफ द ड्युअल सायकल हे तर प्रत्येकामध्ये सारखंच होतं ना. प्रत्येक सायकलसाठी हा फॉर्म्युला वर्क डनचा अप्लाय होतोच. क्यू ए अपॉन क्यू ए मायनस क्यू आर अमाऊंट ऑफ हीट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड डिवाइड बाय अमाऊंट ऑफ हीट ॲडेड है ना. अमाऊंट ऑफ हीट ॲडेड क्यू ए अपॉन क्यू ए डिवाइड होऊ शकतं मायनस क्यू आर अपॉन क्यू ए. सेपरेट डिव्हिजन करून टाकू. आपल्याला कर्व राहू द्यावे लागतील कारण आपल्याला त्या व्हॅल्यूज अजून फाइंड आउट करायच्या आहेत. सो हिअर efficiency of the dual cycle is equal to इथं असं सेपरेट डिव्हिजन करू शकता तुम्ही क्यू ए अपॉन क्यू ए मायनस क्यू आर अपॉन क्यू ए. म्हणजे काय होतं इथे क्यू ए अपॉन क्यू ए 1 मायनस क्यू आर अपॉन क्यू ए. सो इफिशियन्सी ऑफ द ड्युअल सायकल 1 मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड डिवाइड बाय अमाऊंट ऑफ हीट ॲडेड. हा फॉर्म्युला तर प्रत्येक सायकलसाठी ॲप्लिकेबल आहे. मग ती ड्युअल सायकल असो ब्रेटेन असो किंवा डिझेल असो कॅर्नॉट सायकल असो किंवा कोणतीही सायकल असो हा फॉर्म्युला सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. मग आता क्यू ए आणि क्यू आरची व्हॅल्यू काढावी लागेल पहिले ना. हीट सप्लाइड किंवा हीट ॲडेड लिहून घ्या जे पण तुम्हाला म्हणायचं. हीट सप्लाइड क्यू ए इज इक्वल टू कुठे कुठे हीट सप्लाय झालेली आहे 2 to 3 मध्ये आणि 3 to 4 मध्ये. इथे तुम्ही खाली सो हीट ॲडिशन कुठे कुठे झाली 2 to 3 आणि 3 to 4. हे बघा हीट ॲडिशन हीट रिजेक्शन फॉर्म्युला कायम कोणता राहतो एन सी डेल्टा टी. फक्त तुम्हाला बघायचं आहे की प्रेशर कॉन्स्टंट आहे की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना. हीट ॲडिशन रिजेक्शन फॉर्म्युला तोच आहे. मग आता बघा 2 to 3 मध्ये काय कॉन्स्टंट आहे व्हॉल्यूम. 2 to 3 मध्ये स्ट्रेट लाईन दिसतंय ना व्हर्टिकल लाईन आहे तर व्हॉल्यूम काय असणार आहे कॉन्स्टंट. तर मग 2 to 3 मध्ये जी हीट ॲडिशन झाली ती किती लिहिणार एम सी बी डेल्टा टी बरोबर प्लस 3 to 4 मध्ये जी हीट ॲडिशन झाली ती काय लिहिणार अगेन यम. पण आता या ठिकाणी कॉन्स्टंट काय
प्रेशर हॉरिझॉन्टल लाईन आहे तर प्रेशर कॉन्स्टंट mCp डेल्टा टी. ठीक, याला जर मी अजून थोडं एक्सपांड करून जर लिहिलं दॅट इज m इंटू Cv इंटू डेल्टा टी. आता डेल्टा टी म्हणजे काय राहतं, चेंज इन टेम्परेचर. कुठल्या प्रोसेसमध्ये 3 to 2 आहे ना कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तर इथं काय होईल T3 मायनस T2 प्लस mCp. इथं काय डेल्टा टी 3 to 4 मध्ये T4 मायनस T3, T4 मायनस T3. इकडच्या तरफ करू आता आपण. ठीक आहे, हे काय भेटलं तुम्हाला हीट ॲडिशन. आता सोबत त्याच्यासोबत हीट रिजेक्शन बी काढावं लागेल. QR ची व्हॅल्यू. हीट कुठे रिजेक्ट होते 5 to 1 मध्ये. हीट रिजेक्ट कशी घेतो आपण, मायनस मध्ये घेत असतो. सो हीट रिजेक्शन मायनस मध्ये राहते आणि इथं कॉन्स्टंट काय व्हॉल्यूम आहे, तर फॉर्म्युला काय दॅट इज mCv डेल्टा टी. सो QR इज इक्वल टू mCv फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर 5 to 1 प्रोसेस आहे ना, तर फायनल काय 1, इनिशियल काय 5. सो हियर T1 मायनस T5. आणि तुम्ही कायम बघितलं तर ही व्हॅल्यू तुमची मायनस मध्ये येते कारण ही हीट रिजेक्शन राहतं. हीट रिजेक्शनला तुम्ही मायनसचं साईन लावलं तर हे काय बनून जातं mCv इंटू T1 मायनस T5. हे मायनस का लावलं मी, कारण हीट काय होते रिजेक्ट होते. आणि हा मायनसचं साईन जर तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करून टाकलं तर मी आता परत दुसरी स्टेप नाही बनवत, इथंच लिहून टाकतो mCv. मायनसचं साईन इथं मल्टिप्लाय टाकलं की हे मायनस बनून जातं, हे प्लस बनून जातं. तर हेच काय लिहितो आपण T5 मायनस T1. हे न्यूमरिकल्समध्ये मी घेतलं होतं आपण मागे. न्यूमरिकल्समध्ये बी आपल्याला हे अप्लाय करावं लागलं होतं है ना. का बरं, कारण ते मायनसची साईन लावली जाते कारण हीट रिजेक्ट होते. तर QR माहीत पडून गेलं, QA माहीत पडून गेलं. फॉर्म्युल्यामध्ये टाकून आता आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. करण्याची सक्त गरज आहे कारण भरपूर काही एक सोबत दिसतं ते. आता T4 मायनस T3. ठीक आहे, आता ग्राफचं बी काम झालंय, याला बी मिटून टाकू. ग्राफ मी यासाठीच ठेवले होते की तुम्हाला एक्झॅक्टली हे कळलं पाहिजे की कोणती इनिशियल व्हॅल्यू आहे, कोणती फायनल व्हॅल्यू आहे. ओके, QA झालं, QR झालं. नेटवर्क डन. काय होता फॉर्म्युला 1 मायनस QR अपॉन QA लिहिलेला आहे या ठिकाणी. सो हियर 1 मायनस QR च्या जागी काय लिहिणार mCv T5 मायनस T1 डिवाइड बाय QA च्या जागी mCv T3 मायनस T2 प्लस mCp T4 मायनस T3. दोघांमध्ये कॉमन काय m कॉमन निघू शकतो फक्त. सो नेटवर्क efficiency of the dual cycle. So efficiency of the dual cycle is, बघा आता इथून m कॉमन काढला तर हा m आणि वरचा m कॅन्सल होऊन जाईल. करून टाकू असंच है ना. आता कोणाला कन्फ्युजन होईल की इथं मध्ये प्लसचं साईन आहे. मी काय करतोय, पहिले m कॉमन काढतोय, मग ब्रॅकेटमध्ये राहील काय Cv T3 मायनस T2 प्लस Cp T4 मायनस T3. तो m जो कॉमन निघालेला आहे तो कॉमन निघालेला m कॅन्सल करणार आहे. 1 मायनस वरती काय राहिलं Cv इंटू T5 मायनस T1 डिवाइड बाय Cv इंटू T3 मायनस T2 प्लस Cp इंटू T4 मायनस T3. दिस इज द फॉर्म्युला फॉर द इफिशियन्सी ऑफ द ड्युअल सायकल. यामध्ये अजून एक चेंज असा करता येतो की या इक्वेशनला है ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर मी Cv ने डिवाइड करून टाकलं तर इथं गॅमा पण येऊन जातं. कसं येतं तर बघा ते पण सांगून देतो. तसं तुम्हाला गरज नाही त्याची, हे लिहिताना व्यवस्थित लिहावं लागतं. इथून एवढा भाग लिहिल्यानंतर हा खालचा भाग. काय सांगितलं मी आता फायनली की जर तुम्ही याला डिवाइड केलं कशाने, या इक्वेशनला जर डिवाइड करून टाकलं, सो इफिशियन्सी ऑफ द ड्युअल सायकल इज इक्वल टू काय होईल 1 मायनस Cv अपॉन Cv केलं मी T5 मायनस T1 होल डिवाइड बाय Cv इंटू काय T3 मायनस T2. याला मी डिवाइड बाय काय करून टाकलं Cv प्लस Cp अपॉन Cv इंटू T4 मायनस T3. तर मी डिवाइडला पण घेतलंय, दोन्ही साईडला घेतलंय ना, न्यूमरेटरमध्ये पण आणि डिनॉमिनेटरमध्ये पण. Cv कॅन्सल होऊन जातं. सो एफिशियन्सी ऑफ द ड्युअल सायकल अजून एक फॉर्म्युला बनतो याचा
1 minus T5 upon T1 divided by T3 minus T2 plus Cp upon Cv म्हणजे काय राहतं gamma ratio of specificity T4 minus. This is also the formula for the efficiency of the dual cycle. ठीक है, दिसतंय ना? ओके, इथं आपलं ड्युअल सायकल पण झालंय. आता आपण लास्ट सायकल बघूया, आपली एक ब्रेटन सायकल. ओके, लास्ट सायकल आहे आपली ब्रेटन सायकल. बघा, ब्रेटन सायकललाच अजून जूल सायकल किंवा कॉन्स्टंट प्रेशर सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. डायग्राम, पीव्ही डायग्राम, टीएस डायग्राम मी तुमच्या समोर काढून ठेवली, तुम्ही बघा आता व्यवस्थित. आता तुम्हाला एक कर्व ओळखता येत असतील. 1 to 2 काय असणार आहे बघा. जर कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूमने राहिला, तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? आयडियाबॅटिकचं. तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेस नाहीच आहे, तर आयसोथर्मल प्रोसेस नाही आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी तो कंडिशनच येत नाही की ग्राफ परत सेम येईल. त्यामुळे तो डोक्यातूनच काढून टाका. तुमच्यासाठी 3च प्रोसेस आहे, एक आयडियाबॅटिक, रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक, ज्यालाच तुम्ही आयसेंट्रोपिक असं म्हणताय, कॉन्स्टंट प्रेशर, एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ही प्रोसेस कोणती असणार आहे? ज्याच्यामध्ये कर्व दिसतो तो आयसेंट्रोपिक प्रोसेस. प्रेशर काय होतंय बघा, प्रेशर खालून वर चाललंय, व्हॉल्यूम कमी होतंय, प्रेशर वर चाललंय. ग्राफ खालून जर वर चाललाय तर प्रेशर वाढतंय, याचा अर्थ हे काय? कॉम्प्रेशन. सो 1 to 2 आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन, 2 to 3 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे आणि यामध्ये हीट ॲडिशन होणार आहे, हीट इन सप्लाय केली जाणार आहे. 3 to 4 काय असणार आहे? आयसेंट्रोपिक एक्सपान्शन आणि 4 to 1 मध्ये कॉन्स्टंट प्रेशरवर हीट रिजेक्शन होणार आहे. ज्या ठिकाणी आयसेंट्रोपिक प्रोसेस राहतात त्या ठिकाणी एंट्रोपी काय राहते? कॉन्स्टंट. म्हणून आयसेंट्रोपिक 1 to 2 होतं तर एंट्रोपीची लाईन सरळ. 3 to 4 आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे, तर 3 to 4 ची लाईन सरळ. हे तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगून चुकलो आहे. सो प्रोसेस 1 to 2 लिहून ठेवलाय बघा मी. ड्युरिंग दिस प्रोसेस द एअर काय होणार आहे? कॉम्प्रेस्ड. एअर कॉम्प्रेस होईल, प्रेशर वाढेल, व्हॉल्यूम कमी होईल. हीट ट्रान्सफर होणार आहे का? नाही, तेच लिहिलं. ड्युरिंग दिस प्रोसेस द एअर इज गेट कॉम्प्रेस आयसेंट्रोपिकली अँड देअर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. कारण का ट्रान्सफर होत नाही? कारण रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक प्रोसेस आहे. आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. प्रोसेस 2 to 3 काय बघा, प्रोसेस 2 to 3 मध्ये 2 to 3 इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे आणि त्यामध्ये व्हॉल्यूम काय होतंय? इन्क्रीज दिसतंय तुम्हाला. 2 पासून 3 पर्यंत व्हॉल्यूम पुढे येतंय, इथून इथपर्यंत तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतंय, प्रेशर कॉन्स्टंट. इट इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस अँड इन विच एअर गेट्स एक्सपांड. पुढची प्रोसेस कोणती राहील? 2 to 3 नंतर एक प्रोसेस 3 to 4. 3 to 4 कोणती आहे? इट इज अन आयसेंट्रोपिक एक्सपान्शन प्रोसेस. आता हे का लिहून टाकलं नाही मी पहिलेच, कारण मला याच्यामध्ये कंडिशन दाखवायची तुम्हाला आहे. इट इज अन आयसेंट्रोपिक एक्सपान्शन प्रोसेस इन विच द एअर गेट्स एक्सपांड. आता बघा, एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी काय की आतापर्यंत तुम्ही ग्राफ जे पाहिले ना त्यांच्यामध्ये पीव्ही कर्व असे काहीतरी राहायचे. हा जर ग्राफ थोडा वेगळा दिसतोय, याच्यामध्ये एकदम शार्प फॉल आहे. शार्प फॉल आहे म्हणजे एकदम जोरात खाली येतोय ग्राफ ना. किंवा मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये जर सांगायचं म्हटलं तर या ग्राफचा स्लोप खूप जास्त आहे ना, ॲज कम्पेअर टू पहिले जे आपण आयसेंट्रोपिकचे ग्राफ पाहिले त्याच्यापेक्षा या ग्राफचा स्लोप जो आहे तो जास्त आहे. तर रिझन काय? इथं काय होतं बेसिकली, हे जे ना स्टीम इंजिन वगैरेमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी या ब्रेटन सायकलचा यूज केला जातो. इथं काय केलं जातं की पहिले पाण्याचं प्रेशर वाढवलं जातं, आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन, आणि पाण्याचं म्हणून घ्या किंवा स्टीम म्हटलं ना मी, हायड्रोलिकनी म्हटलं मी, स्टीम इंजिन म्हटलं मी, किंवा टर्बाईन्स फिरवण्यासाठी स्टीमचं जे प्रेशर आहे ते पहिले वाढवलं जातं कॉम्प्रेशनने टेम्परेचर देऊन. सो टेम्परेचर वाढेल, कॉम्प्रेशन होतं, प्रेशर वाढतं, कॉन्स्टंट प्रेशरवर त्याचं थोडंसं एक्सपान्शन केलं जातं, त्या ठिकाणी हीट ॲडिशन होते, त्याच्यानंतर ती जी स्टीम राहते ती टर्बाईनवर एक्सपांड केली जाते. सो हे आयसेंट्रोपिक एक्सपान्शन आहे तुमचं. इथं हीट रिजेक्शन होत नाही, पण टर्बाईनवर इतक्या जोरात इतक्या हाय प्रेशरने एअर सोडली जाते. मग तुम्ही हाय प्रेशरने एअर टर्बाईनवर सोडली की त्याचं प्रेशर काय होत जाणार? कमी. सो प्रेशर जे आहे ते 3 पासून 4 पर्यंत एक्सपान्शनमध्ये प्रेशर काय होत आहे? कमी होत आहे. टेम्परेचर T3 पासून T4 पर्यंत फॉल होतं. टेम्परेचर कमी होतं, प्रेशर कमी होतं. ठीक आहे. व्हॉल्यूम एक्सपांड होतंय ना, तर व्हॉल्यूम काय होईल आता एअरचा? वाढणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. तुम्ही नाही बी कळत असेल तर आपल्याला HP मध्ये लास्ट चॅप्टर आहे पॉवर प्लांटचं, त्याच्यामध्ये मी सांगेल तुम्हाला की एक्झॅक्टली काय कामं होतं. तर आत्ता काय सांगितलं?
एअरचं जे काही व्हायचं ते एअरचं कन्व्हर्जन प्रेशर देऊन टेम्परेचर देऊन स्टीममध्ये केलं. स्टीमवर त्याला थोडंसं कॉन्स्टंट प्रेशरवर त्याला एक्सपांड होत देतात आणि त्यानंतर हाय प्रेशरने ते एका टर्बाईनवर सोडले जातात. असे टर्बाईन्स पाहिले असतील ना तुम्ही, टर्बाईन्सला असे पाते राहतात आणि इथं जोरात एकदम हाय प्रेशरने ती वेपर स्टीम सोडली जाते. तर इथून ज्यावेळेस ती सोडली जाते या ठिकाणी त्याचं प्रेशर किती आहे P3, टेम्परेचर किती आहे T3. ती सोडल्यामुळे हे जोरात टर्बाईन फिरवतं आणि टर्बाईन फिरल्यानंतर एअर काय झाली, एअरला जागा भेटली. तर जागा भेटल्यामुळे ते एक्सपांड होतं. त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर हे T4 पर्यंत कमी होऊन जातं. वरती जास्त होतं, खाली येताना कमी झालं, एक्सपान्शनमुळे कमी झालं मग प्रोसेस. मग उरलेली हीट काय होऊन जाते, रिजेक्ट होऊन जाते. ती कशी रिजेक्ट होते हे तुम्हाला तिथं समजेल. त्याच्यामध्ये रेडिएटर्स लावले जातात जे हीट रिजेक्ट करायचं काम करतात. सो प्रोसेस 3 to 4 काय आपली, तर प्रोसेस 3 to 4 एक आयसेंट्रोपिक एक्सपान्शन प्रोसेस आहे ज्यामध्ये एअर काय होते, एक्सपांड होते. तर पाहिजे तर मी इथं तुम्हाला नंबर्स टाकून देतो की एअर गेट्स एक्सपांड फ्रॉम pressure P3 to P4 and temperature decreases होईल ना एक्सपान्शन नंतर फ्रॉम T3 to T4. सो असं लिहू शकता तुम्ही. सो हिअर इन दिस प्रोसेस मेकॅनिकल वर्क कॅन ऑब्टेन. टर्बाईन फिरला म्हणजे काय झालं, एक प्रकारचं मेकॅनिकल वर्क होतं. त्याचं काही काम नाही सध्या आपल्याला, जाऊ द्या. लास्ट प्रोसेस आहे आपली, दॅट इज 4 to 1. 4 to 1 काय इथं दिसतंय तुम्हाला. 4 to 1 लाईन कशी आहे, हॉरिझॉन्टल. टाईप कॉन्स्टंट असणार आहे प्रेशर. इट इज constant pressure process in which heat is rejected by the gas inlet or by the air. हे राहू दे आपण, कारण आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला काढायचा आहे. हे लिहिता येत तुम्हाला, हे पाठ करायची काही गरज नाही आहे. हे तसं एकदा वाचलं की झालं. तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की कोणती प्रोसेस काय, ग्राफ कोणता ग्राफ काय इंडिकेट करतो, दॅट्स इट. त्याच्यावरून तुम्ही आरामात फाइंड आउट करू शकता. चला आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला परत तेच. इफिशियन्सी ऑफ द दिस ब्रेटन सायकल इज इक्वल टू काय म्हणजे नेट वर्क डन अपॉन हीट ॲडेड किंवा हीट सप्लाइड. सो नेट वर्क डनचा फॉर्म्युला काय राहतो, QA minus QR upon QA. QA कॅन्सल. तर इफिशियन्सी ऑफ दिस ब्रेटन सायकल परत तोच फॉर्म्युला काय, 1 minus QR upon QA. सो हीट सप्लाइड किंवा हीट ॲडेड QA इज इक्वल टू काय राहतं, कुठे हीट ॲड होते 2 to 3 मध्ये. सो इथं हीट ॲडिशन होतं, लिहिलं होतं ना मी असं. तर दाखवलं हीट ॲडिशन आणि इथं दाखवलं हीट रिजेक्शन. तर हीट ॲडिशन होतंय पण ते कसं होतंय, एका कॉन्स्टंट प्रेशरवर होतंय. सो इथं काय होणार आहे, M कॉन्स्टंट प्रेशरचा CP डेल्टा टीच्या जागी काय लिहिणार, T3 minus T2. बरोबर आहे. 2 to 3 मध्ये हीट ॲडिशन होतंय. हीट रिजेक्शन, हीट रिजेक्टेड दॅट इज QR. दॅट QR इज इक्वल टू काय म्हणतोय M. आता परत हीट रिजेक्शन बी जे होतंय ते कशावर होतंय, का कॉन्स्टंट प्रेशरवर होतंय. तर MCP डेल्टा टीच्या जागी काय लिहिणार. आता बघा T1 minus T4 जर दिलं, परत तोच प्रॉब्लेम की टेम्परेचर 1चं कमी राहील, 4चं जास्त राहील, ते मायनसमध्ये येतं. म्हणून आपण हीट रिजेक्शन असे बी मायनसमध्ये राहतं म्हणून त्याला फिरून देतो. तर काय लिहिणार इथं, T4 minus T1. ही आता कॉमन गोष्ट आहे. आता याच्यामध्ये जास्त वेळ घालवायची काही मजा नाही. झालं याचं काम. सो हिअर द लास्ट फॉर्म्युला फॉर द Brayton cycle, or the last equation of this first chapter, that efficiency of this Brayton cycle is equal to 1 minus QR च्या जागी लिहिणार तुम्ही MCP T4 minus T1 divided by MCP T3 minus T2. MCP cancel. So efficiency of this Brayton cycle is equal to 1 minus T4 minus T1 divided by T3 minus T2. That's it. So this is the formula for the efficiency of this Brayton cycle. So या ठिकाणी तुमचं फर्स्ट चॅप्टर पण संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण आपलं HPचं सेकंड चॅप्टर स्टार्ट करूया. सो फायनली 15-16 लेक्चर लागले पण तुमचं पहिलं चॅप्टर संपलंय. कोणाला काही अडचण असेल फर्स्ट चॅप्टरमध्ये
तर तुमच्याकडे माझा नंबर आहेच, कॉन्टॅक्ट मी, व्हॉट्सअप करा, कॉल करा, ठीक आहे. ओके, सो आजचं लेक्चर इथंच संपलं.